तशाच पद्धतीची मानसिकता मुसलमानांमध्ये देखील तबलिगी चळवळ असेल किंवा वहाबी मुवमेंट असेल ती त्या माध्यमातून वाढीस लागली आहे. शिवाजी महाराजांनी जो राजभाषा कोश तयार केला वगैरे जे म्हटलं जातं त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? शिवाजी महाराज ज्या काळामध्ये राहत होते आणि त्या काळातल्या ज्या काही जाणीवा होत्या, त्या काळातली जी काही लोकांची समज होती त्यामध्ये बहुभाषिकत्व ही अतिशय स्वाभाविक अशा प्रकारची गोष्ट होती. इब्राहिम आदिलशाहनं मराठीला राजभाषेचा दर्जा देणं असेल ते देखील या सगळ्या संदर्भातून वगळलं जातं. की रामदासांनी जेव्हा ते 12 वर्ष भारत भ्रमण करत होते त्या काळामध्ये त्यांनी दखनी भाषेतून अनेक पदं लिहिलेली आहेत आणि ती अतिशय सुंदर अशा प्रकारची आहेत. म्हणजे पीर, इलाही किंवा अल्लाह वगैरे अशा याच्यानी आणि त्यातून म्हणजे सर्व धर्मांचं एकत्व असंच त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दखन का नहीं ठार संसार में, पंच फाजिला का है इस ठार में. दखन है नगीना, अंगूठी है जग, अंगूठी को हुर्मत, नगीना है लग. दखन मुल्क तू धन अजब साज है, के सब मुल्क सर और दखन ताज है. नमस्कार, मी सरफराज अहमद. इंडी जर्नलच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. आज आपण मन समजावन या अतिशय महत्त्वाच्या कादंबरीवरती चर्चा करणार आहोत. मन समजावन ही कादंबरी मराठी ज्ञानविश्वामध्ये एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडणारी आहे. मन समजावन कादंबरीनं दखनी लोकसंस्कृतीवर वेगळ्या अंगानं चर्चा केलेली आहे. दखनी लोकसंस्कृती ही बंधारावाज यांच्यापासून संत तुकारामांपर्यंत, संत तुकारामांपासून नामदेव आणि नामदेवांपासून लाडले मशायकांपर्यंत सुफी आणि वारकरी संतांच्या समान योगदानातून घडलेली एक लोकसंस्कृती आहे. या लोकसंस्कृतीनं ज्या पद्धतीनं तुकारामांची गाथा दिली त्याच पद्धतीनं राजू खत्ताल यांचा सुहागननामा नावाचा अजरामर ग्रंथ देखील दिला. या लोकसंस्कृतीनं दखनेला अभंग दिले, तसे वेगवेगळ्या चक्कीवरच्या ओव्या देखील दिल्या ज्या बंधारावाज यांनी लिहिल्या होत्या आणि पुढे तोच वारसा लाडले मशायक यांनी देखील सुरू ठेवला. तर ही सगळी चर्चा ज्या ग्रामीण लोकजीवनाला घेऊन संग्राम गायकवाड यांनी केली आहे ती महत्त्वाची कादंबरी मन समजावन आहे. या मन समजावन कादंबरीवर चर्चा आज आपण पुस्तकवाला भाई या पुस्तकाच्या दालनामध्ये करतोय. पुस्तकवाला भाईनं मागच्या अनेक वर्षांपासून वाचक चळवळ निर्माण करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलंय. या मुलाखतीमध्ये संग्राम गायकवाड यांचं आपण स्वागत करतोय. तर आपण आता चर्चेला सुरुवात करतोय. मराठी साहित्यामध्ये ऐतिहासिक कादंबऱ्यांची एक परंपरागत अशी पद्धत आहे. इतिहासाकडे पाहताना ठराविक असे ठोकताळे वापरून ठराविक अशा कालखंडापुरताच इतिहासाची चर्चा करणं किंवा संस्कृतीची चर्चा करणं ही परंपरा मागच्या अनेक दशकांपासून चालत आलेली आहे. ती परंपरा सोडून दखनी लोकसंस्कृती हा विषय केंद्रस्थानी ठेवून किंवा ग्रामीण संस्कृती विरुद्ध शहरी संस्कृती हा संघर्ष जो आहे तो केंद्रस्थानी ठेवून ही मनसमजावन कादंबरी लिहावी हे तुम्हाला कसं सुचलं किंवा ही जी प्रेरणा आहे या कादंबरीच्या मागची ती नेमकी काय आहे? आपल्या इथं सध्याच्या काळामध्ये जो काही हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण झालेलं आहे आणि ते बघून जो काही आपल्याला अस्वस्थपणा येतोय, अशा वेळेला आपण स्वाभाविकपणे जो काही हिंदू मुस्लिम सामायिक संस्कृतीचे एक समृद्ध वारसा आहे त्या वारसाकडे आपण वळतो. तर माझ्या लहानपणी मी आमच्या गावी जी काही एक अतिशय समृद्ध अशा प्रकारचं सांस्कृतिक सामायिक जीवन असं हिंदू मुस्लिमांचं बघितलेलं होतं, त्याला कुठेतरी तिथल्या लोकजीवनाचा आणि तिथल्या लोकधर्माचा असा एक पाया होता. म्हणजे अनेक सण उत्सव असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये मुस्लिम लोक हिंदूंच्या याच्यामध्ये सहभागी असायची, हिंदू लोक मुसलमानांच्या याच्यामध्ये सहभागी असायची. हे जे मी तेव्हा बघितलेलं होतं तर त्याच्याकडे जाऊन त्याचा आठव करणे, त्याचं स्मरण करणे हे आवश्यक आहे. साधारणतः 1990च्या आसपासचा हा काळ आहे. म्हणजे या काळामध्ये रामायण आणि महाभारत या मालिका सुरू होत्या आणि मुसलमान हिंदू दोघंही त्या मालिका त्याच पद्धतीनं किंवा त्याच आस्थेनं पाहायचे. त्यापूर्वीचा हा सगळा काळ होता. हो, साधारणपणे अगदी अर्ली 80s असं सुद्धा म्हणता येईल. म्हणजे मी म्हणजे मला आठवत आहे की मी
5वी 6वी पर्यंतला असेपर्यंत मला आमच्या गावातली ही जी काही मुस्लिम कुटुंब होती, माणसं होती, तर ही कुठल्या तरी वेगळ्या धर्माची आहेत हो. असं सुद्धा मला कधी रिअलायझेशन झालेलं नव्हतं. थेट आणि त्यांच्याशी संपर्क असायचा. अगदीच अगदीच. आणि नंतर जेव्हा म्हणजे आम्ही कायम शहरात राहिलेलो आहोत, पण आम्ही गावाकडं आमचा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत असायचो आणि गावाशी आमचा खूप चांगला गाढा संबंध होता. पण नंतर थोडं मोठं झाल्यानंतर शहरात जास्त वावरायला लागल्यानंतर आणि तिकडे शहरी जाणीव विकसित झाल्यानंतर मग हे वेगळ्या गोष्टी सुरू झाल्या. दखनी लोकसंस्कृती आणि त्यातील शहातुराब आणि लालबाबाचा दर्गा आणि तिथून मग पुन्हा लालबाबाच्या दर्ग्याच्या सोबत म्हसोबा आणि म्हसोबाच्या अनुषंगानं ती विकसित झालेली ग्रामीण संस्कृती आणि त्या दोन्ही संस्कृतींना म्हणजे दखनी संस्कृतीतून आलेले शहातुराब किंवा लालबाबा आणि इकडे म्हसोबा या दोघांना मानणारे हसन की ज्याला हसन्या किंवा इकडे हरी मोरे हे दोघं आहेत आणि त्यांच्या विरुद्ध अगदी चिन्मय, हिरा, समीर अशी कॅरेक्टर्स जे आपण निवडलेले आहेत त्याच्यामधल्या संघर्षाकडं शहरी विरुद्ध ग्रामीण असं तुम्ही पाहताय की समृद्ध अशा दखनी लोकसंस्कृतीच्या विरुद्ध आधुनिक नवी अशी जी राजकीय संस्कृती शहरांमध्ये विकसित होते तसं तुम्ही पाहताय त्याकडे. म्हणजे असं त्याला आयदर ऑर मध्ये उत्तर देता येणार नाही. हो. पण कुठंतरी मी माझ्या कादंबरीमध्ये सुद्धा एक पात्र बोलताना असं म्हणतंय की म्हणजे म्हसोबा तो पात्र फॉर्मॅट बोलत सुद्धा असताना. खूप महत्वाचा हो, घेतलाय हो, तुम्ही. हो, हो. म्हणजे एक एक पात्र येतो आणि बोलतो, त्याची अगदीच. भूमिका मांडतो आणि जातो. अगदीच अगदीच. तर हे तो असं म्हणतो की हे धर्मसत्तेचे आणि राजसत्तेचे हे विषाणू हो अजून गावामध्ये पोचलेले नव्हते आणि ते पोचल्यानंतर काय झालं असा एक संदर्भ देऊन होय. बोलतात. तर ते कुठंतरी त्या अर्थानं की इथलं जे काही स्थानिक जुना पारंपरिक शेकडो हजारो वर्षांचा विस्डम बाळगणारी होय. ही जी काही संस्कृती आहे त्याला कुठंतरी शहरामधून आधुनिक या वेगवेगळ्या प्रक्रिया त्याच्यावरती येऊन आदळल्या, त्याचा काहीतरी परिणाम झालाय. त्या हिशोबाने तुम्ही जे म्हणता की ग्रामीण आणि शहरी तसं अगदीच खरं आहे. आणि आधुनिकीकरणाचे म्हणून जे काही वेगवेगळे फोर्सेस आहेत त्याचे काही परिणाम आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये अच्छा. आहेत. आता याच्यामध्ये हसन्या, हरी मोरे हे दोन ग्राम संस्कृतीचे प्रतिनिधी आणि त्याच्यानंतर समीर, इरा आणि चिन्मय हे नवराजकीय मूल्यवान घेऊन जगणारी मंडळी. या दोघांमध्ये समन्वय घडवणारा जमालुद्दीन मुलानी नावाचा हो. एक प्राध्यापकाचा कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे. त्या प्राध्यापकानं घेतलेल्या भूमिका त्या आजच्या काळाशी सुसंगत करून पाहत असताना तुम्हाला नेमकी आव्हानं कोणती वाटतात या कादंबरीच्या अनुषंगानं? जमालुद्दीन मुलानी हे जे त्यातलं जे पात्र आहे ते असं आहे की त्यांनी त्याचं सगळं बालपण आणि त्याचं सगळं त्याची जी काही वाढ हे सगळं झालेलं आहे ते ग्रामीण पार्श्वभूमीमध्ये आणि ज्यांनी असा अतिशय समृद्ध असा वारसा अनुभवलेला आहे आणि त्यानंतर च्या पुढच्या प्रवासामध्ये जे काही वेगवेगळे बदल होत आहेत त्याच्याकडं अतिशय जागरूकपणे बघणारा आणि राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक भान असणारा असं ते एक मी पात्र त्याच्यामध्ये घेतलंय की जो इथल्या मुसलमानांच्या भारतीय असण्याबद्दल ज्याचं भान असं टोकदार असं आहे आणि त्याची जात जाणीव आणि त्याची भाषिक अस्मिता आणि भाषिक जाणीव लोकसंस्कृतीविषयीची त्याच्याबद्दल असणारा असं ते मी पात्र त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. याच्यामध्ये चिन्मय नावाचं एक पात्र तुम्ही निवडलंय, जो चिन्मय ज्याला तुम्ही एक शीर्षक दिलंय मी संगी चिन्मय आणि तो स्वतःविषयी, स्वतःच्या धारणांविषयी ट्विटरवर, फेसबुकवर वेगवेगळ्या अशा ओळखी घेऊन वावरत असतो आणि ज्यावेळेस त्याचं मूळ मुसलमानी आहे किंवा एका मुस्लिम स्त्रीशी जुळतंय आपलं मूळ म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये जी घालमेल सुरू होते ती घालमेल आजच्या तरुणाईमध्ये तुम्हाला दिसते आणि तो संघर्षच या कादंबरीमध्ये तुम्ही उतरवण्याचा प्रयत्न केलाय का? त्याच्याबद्दल असं म्हणता येईल की जो हल्लीच्या काळामधला नवशिक्षित म्हणजे उच्च शिक्षित शहरी असा एक तरुण हिंदू जो आहे त्यातले बऱ्याच प्रमाणामध्ये असं हल्ली दिसून येते की ते खूप काय म्हणतात त्याला स्ट्रॉंगली असे अँटी मुस्लिम म्हणता येईल किंवा आता आपण ज्या सौहार्दाबद्दल चर्चा केली किंवा लोकसंस्कृतीबद्दल चर्चा केली त्याच्याबद्दल पुरेशी जाणीव नसलेल्या अशा प्रकारची विधानं करताना किंवा अशा प्रकारे व्यक्त होताना जे दिसतंय
तर त्याचा शोध घेण्याचा पण मी याच्यामार्फत प्रयत्न केला आहे. आणि ती जी काही जाणीव आहे आधुनिक अशा प्रकारची आणि तोकडी अशा प्रकारची, तर त्याला कुठेतरी क्वेश्चन करणे किंवा त्याला कुठेतरी प्रश्न विचारणे अशा याच्याने हेच मुसलमानांमध्ये देखील दिसतं. म्हणजे वसाहत काळामध्ये संतांच्या चळवळींविषयी महाराष्ट्रामध्ये चर्चा व्हायची, जी चर्चा अनेकांनी करून ठेवलेली आहे. म्हणजे संताळ्यांनी महाराष्ट्र निष्क्रिय केला होय. किंवा नपुंसक करून ठेवला, अशी एक चर्चा मराठी ज्ञानविश्वामध्ये आढळते. त्याचा चांगला समाचार गंबा सरदारांनी घेतलाय. तशाच पद्धतीची मानसिकता मुसलमानांमध्ये देखील तबलिगी चळवळ असेल किंवा वहाबी मुवमेंट असेल, ती त्या माध्यमातून वाढीस लागली आहे. एका बाजूला सुफी संस्कृती किंवा सुफी वारसा सोडून मूलतत्ववादाकडे जाऊन आपण शुद्ध आहोत हे सांगण्याची ओढ लागलेले मुसलमान, आणि दुसऱ्या बाजूला वारकरी चळवळी न जाण्याची किंवा वारकरी चळवळीत गेल्यानंतर आपण निष्क्रिय होतो असं समजणारी पिढी, या दोन्ही समाजामधून आलेली ही जी नव तरुण पिढी आहे, ही पिढी भारताला कोणत्या अशा संस्कृतीकडे किंवा राजकीय मूल्यमानाकडे घेऊन जाऊ शकते? हा म्हणजे हाच खरं तर तू जे म्हणालास की काय माझ्या याच्यामधला काय एक महत्वाचा काय आशय सूत्र असं म्हणजे ती सुफी संस्कृती सोडलेले आणि हे वारकरी अगदी संस्कृती. म्हणजे मूळ भारताची जी संस्कृती आहे त्याच्यापासून फारकत घेऊन अगदीच खरंय, आपण काहीतरी नवा विचार करतोय असं दाखवून देणारी मंडळी आहेत. अगदीच खरंय. तर त्या मला कायमचा पडलेला एक प्रश्न होता, जो मी कादंबरीमध्ये सुद्धा काय म्हणतात त्याला डील करण्याचा मी प्रयत्न करत होतो, की हा जो काही एक सामायिक सांस्कृतिक वारसा आहे आणि एक असं अतिशय एकमेकांना माणूस समजणारा आणि माणूस म्हणून समजून घेणारं अशा प्रकारचं जे काही जीवन आहे, तर याला म्हणजे याचे शत्रू कोण असं जर म्हटलं तर दोन्ही बाजूनी, म्हणजे तिकडच्या बाजूने मूलतत्ववादी जे आहेत ते यांचं आपलं एक भारतीय मुस्लिम असणं, म्हणजे मुस्लिम त्याच्यामध्ये जे काही भारतीयत्व आहे आणि त्याचा जो काही खास भारतीय असा आविष्कार आहे मुसलमान असण्याचा, त्याला नाकारणे आणि अशा पद्धतीने ते त्याला स्वतःची मुळं जी आहेत तीच विसरून निराळं काहीतरी नवीन राजकीय असं घेऊन जगण्याची जी ओढ आहे करतात. आणि इकडच्या बाजूला हिंदुत्ववादी असं जर म्हटलं तर ते सुद्धा हिंदू असण्याचा जो गाभा आहे, ज्याच्यामध्ये हे सहजीवनाला महत्व आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धांना, वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींना सामावून घेणारं अशा प्रकारचं जे आहे, आणि ते खास करून धर्म, लोकसंस्कृती याच्यावरती आधारलेलं आहे, ते सोडून एक परत एका वेगळ्या पद्धतीने ज्यांना सेमिटिक म्हणता येईल किंवा अब्राहमिक म्हणता येईल अशा धर्मांचं अनुकरण करणे एकूण संघटनासाठी, अशा विपरीत दिशेला जाणारे हे दोन एका अर्थाने याचे शत्रू असल्यासारखे मला कायम जाणवलेले. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मला कादंबरी वाचतानाही तो जाणवला, की दखनी भाषेचा अभ्यासक म्हणून अभ्यास करत असताना ज्या गोष्टी जाणवल्या त्या गोष्टी समाजामधल्या सामान्य मुसलमानांना आपण दखनी आहोत हेच मुळात माहीत नसतं. मग दखनी संस्कृती नेमकी काय आहे, त्या दखनी संस्कृतीला घडवणारे शाह तुराब असतील, बंदा नवाज असतील, वली दखनी असतील किंवा सिराज औरंगाबादी सारखे शायर असतील, यांच्याशी आपलं कोणतं नातं आहे हे सामान्य मुसलमानांनाही कळत नाहीये. हिंदूंचं तर म्हणजे ते फार नंतरची गोष्ट आहे. तर आपण मुस्लिम संस्कृतीचे अभ्यासक नसताना या संस्कृतीशी फक्त 90च्या काळात आलेला तेवढा ग्रामीण जीवनामध्ये राहत असतानाचा संबंध, तिथून आल्यानंतर या दखनी संस्कृतीचा शोध तुम्ही कसा घेतलाय? शाह तुराब तुम्ही शोधलेला आहे, जमालुद्दीन मुलाणींच्या माध्यमातून बेन्नुरांपर्यंत तुम्ही पोहोचता, त्याच्यानंतर पुन्हा दखनी भाषेविषयी लिहिताना या पुस्तकामध्ये वेगवेगळे पात्र जसे येतात, आपापली बाजू मांडून, भूमिका मांडून किंवा ते कथासूत्रातली त्यांची जबाबदारी पूर्ण करून बाजूला जातात, तशीच दखनी भाषा देखील येते. आणि ती दखनी कोण आहे हे सांगत असताना ती दखनी म्हणते की मी फारसीचा नजाकत घेतलेली आहे आणि मराठी भाषेचा राकटपणा माझ्यात आहे आणि खडी बोलीचं सरलीकरण देखील मी स्वीकारलेलं आहे. म्हणजे मी किती भारतीय आहे आणि मला आज या भारतात स्थान नाहीये हे दुःख देखील ती मांडते. हे इतकं मुळापर्यंत जाऊन तुम्ही जे शोधलंय ते नेमकं म्हणजे कोणते कष्ट पडले किंवा याचा जो प्रवास आहे या दखनी संस्कृतीच्या शोधाचा,
या कादंबरीच्या माध्यमातून, तो कसा आहे? हो हो. खरं तर माझ्या या कादंबरीमध्ये मी जो वेगळा प्रयोग केलाय त्यामध्ये निर्जीव वस्तू हो. स्वगत आपलं पात्र म्हणून बोलतात हा आहे. तो दर्गा देखील बोलतो, दर्गा लालबाबाचा बोलतो, दर्गा बोलतो. व्हॉट्सअप बोलतंय, हो. ट्विटरचं अकाउंट बोलतंय वगैरे. त्यामध्ये मग दखनी भाषा सुद्धा बोलतीये होय. असं मला तेव्हा वाटलं की हे म्हणजे ते आपोआपच म्हणजे मी लिहिताना जो काही विचार करत होता आता मला म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट लेवलवरती मला काहीतरी सांगायचं आहे, त्यातूनच हे आपोआप असं आलं की दखनी भाषा बोलली पाहिजे. आणि सगळ्यात जास्त मला कुठलं पात्र बोलताना मेहनत घ्यावी लागली असते ती दखनीसाठी घ्यावी लागली. अच्छा. कारण त्यात भाषा बोलणार तर त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांबद्दल, त्यातल्या ग्रंथांबद्दल, त्यातल्या ऑथर्स बद्दल वगैरे. होय. त्यामुळे मग मी भरपूर त्यासाठीच त्या काळातले अनेक ऑथर्स तुम्ही शोधून काढले मी वाचलं आणि त्याची चर्चा करायला हो, घेतली हो. पुन्हा. आणि मला कायम असं वाटत आलेलं आहे की हा जो सगळा मोठा काळ आहे म्हणजे जेव्हापासून मराठीची मार्गक्रमण सुरू झालेलं आहे जवळपास त्याच काळापासून दखनीचा सुद्धा एक फ्लो आहे, एक तो वावर आहे. तर त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये एक सामूहिक विस्मरण आपल्या इथं आहे. म्हणजे भाषेबद्दल सुद्धा आहे आणि त्या सगळ्या दखनी संस्कृतीबद्दल सुद्धा आहे. म्हणजे ते इतकं जबरदस्त विस्मरण आहे होय. की ते मी जसं मी त्याच्याबद्दल वाचत गेलो किंवा विचार करत गेलो तेव्हा तसतसं मला ते जास्त तीव्रपणे जाणवत गेलं. त्यामुळे सुद्धा मला ते दखनीचं अशा पद्धतीने त्यामध्ये बोलणं हे आणावं वाटलं आणि मला कादंबरी सुद्धा मग मी शेवटी दखनी त्याचे ग्रंथ शोधणं वगैरे. हो हो तुम्ही माझ्याशी मगाशी चर्चा करत असताना म्हणालात हो की शाह तुराबांचं मन समजावून शोधण्यासाठी हो मला प्रचंड कष्ट घ्यायला लागले. होय. ते काय होते नेमके? हो, मन हो. समजावून ची प्रत कशी मिळाली हो. आणि तो नेमका पट तुम्ही कसा उलगडून दाखवला? अगदीच खरं आहे. तर दखनी भाषेचा मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मोस्टली मी श्रीराम कुलकर्णींच्या पुस्तकाचा आधार घेतला आणि अनेक इतर मी पुस्तकं वगैरे रेफर केली. तर त्यात मला कायम मनसमजावांची अतिशय सुंदर अवतरणं त्याच्यामध्ये दिसायची आणि त्यामुळे मला त्याच्याकडे एक लक्ष गेलं होतं आणि ते मनसमजावन नाव सुद्धा मला फार सुंदर वाटलं होतं. त्यामुळे मी त्याचं जास्तीत जास्त आणखीन अवतरणं मिळवणे वगैरे असं केलं आणि मला असं वाटलं की या टेक्स्टचा आपण आपल्या कादंबरीच्या एकंदर नॅरेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. मग मी त्याचा शोध सुरू केला की हे टेक्स्ट अख्खं मिळालं तर किती छान होईल. तर दुर्दैवानं देवनागरी लिपीमधलं मनसमजावनचं संपूर्ण टेक्स्ट कुठंच उपलब्ध होत नव्हतं. सईदा जाफर ज्या हैदराबादच्या विदुषी होत्या त्यांनी मनसमजावनची जी अनेक हस्तलिखितांमधून एक प्रत तयार झालेली होती त्याचं संपादन त्यांनी केलं होतं. ते त्यांनी उर्दूमध्ये केलं होतं. अच्छा. आणि ते लिपी फारसी होती. तर त्याचं हिंदीमध्ये अनुवाद झालेला होता पण आणि त्याच्यामध्ये सगळं देवनागरीमध्ये मनसमजावनची सगळे कडवी होती. तर ते अजिबातच मला कुठून शोधून सापडत नव्हतं. मी अनेक म्हणजे खूप प्रयत्न केले. अनेक लोकांना लायब्ररीजमधल्या हैदराबादची लायब्ररी, मुंबई, पुणे, दिल्ली वेगवेगळ्या ठिकाणच्या असं करत करत शेवटी मला इनफॅक्ट मी तुझ्या इथं सुद्धा गाझीउद्दीन रिसर्च सेंटरमध्ये मी आलो होतो सोलापूरला आणि मग मला मुंबईच्या एका लायब्ररीमध्ये ती प्रत मिळाली. आता याला जोडूनच माझा प्रश्न असा आहे, आत्ताची जी हिंदी किंवा बंबईया हिंदी वगैरे ज्याला आपण म्हणू शकू किंवा उच्चभ्रू हिंदी आहे ती न वापरता तुम्ही दखनी लोकसंस्कृतीला रिलेट करेल अशी दखनी भाषा जी खेड्या गावामध्ये बोलली जाते, मैं पडूंगा ऐवजी मैं पड्या तो, मैं देखा तो, अशी ही टिपिकल मुसलमानी दखनी भाषा आहे ज्याचा गंध हिंदूंना किंवा मुसलमानेतरांना असण्याची शक्यता खूप कमी आहे. ती भाषा टिपिकल तेवढेच वाक्य वापरणं याच्यासाठी नेमके कोणते प्रयोग केले तुम्ही? कोणत्या मित्रांशी बोललात किंवा ग्रामसंस्कृती मुसलमानांची समजून घेण्यासाठी कोणते रूट्स तुम्ही वापरलेत? हो, तर त्याच्यात एक पात्र जे आहे मोहम्मद मुजावर ते बोलताना नैसर्गिकपणे ते दखनी भाषेमध्ये बोलतो, ग्राम्य दखनी आहे. हो. तर त्याचा एक तर मी लहानपणी गावामध्ये आमच्या इथं जे काही स्वतःला आलेले अनुभव, आमचे जे मुस्लिम फॅमिली तिथं खूप मित्र वगैरे होते त्यांचं मी ऐकलेलं आहे ते आणि ते माझ्या स्मरणामध्ये आहे. सोलापुरात सुद्धा आमच्या शाळेमध्ये बरेचसे मुस्लिम मित्र होते, दखनी बोलायचे, गल्लीमध्ये होते आणि ते दखनी बोलणारे होते. अर्थात तेव्हा मला सुद्धा तेव्हा माहित नव्हतं की हे दखनी काय, अंडरलाईन केलेलं नव्हतं त्या काळात. तेव्हा हे काहीतरी बाबा हे अशुद्ध काहीतरी हिंदी आहे असंच तेव्हा त्याच्या आणि अनेकांचा तोच समज असतो. आणि तसंच वाटतं. हो, म्हणजे मी ते 15व्या शतकातलं 1400 मिड 15th मधलं कदमराव पदमराव हे
दखनी आद्य दखनी काव्यग्रंथ म्हणतात, होय. तो जेव्हा मी वाचला तेव्हा मी म्हटलं, अरे हे अगदी अक्षरशः तसंच आहे जसं जसं आपण आपल्याला गावाकडे बोलता मी येतं, ऐकलेलं आहे मित्र तशा वगैरे प्रकारे बोलतात. तीच ही भाषा आहे. तर ते ह्या अनेक पुस्तकांमध्ये वाचून ती एक थोडंसं आतमध्ये इंटरनलाइज झालेलं होतं, जुनं लहानपणीच ऐकलेलं होतं. आणि मग मी काही जसं मी रफिकला पण मी माझा रफिक सूरजला पण मी ड्राफ्ट पाठवला होता की याच्यात दखनीत काही दुरुस्ती असतील तर सांग बघ म्हणून. असं करून मी ते लिहिलं. अच्छा. आता याच्यामध्ये आणखीन एक तुम्ही महत्वाचा प्रयोग केलाय, तो राबियाच्या माध्यमातून. हो एकल मुस्लिम स्त्रियांचा जो प्रश्न आहे तो नेहमी चव्हाट्यावर हो आणला जातो आणि त्याच्याविषयीच्या समस्या किंवा पितृसत्तेच्या माध्यमातून होणारं त्यांचं शोषण, त्यांचा एकटेपणा हे मांडत असताना राबिया गुलबर्ग्यामध्ये एका घरात राहते आणि ती एका प्राध्यापकांच्या संपर्कात येते किंवा संस्था चालकांच्या, आणि तिचं जीवन तुम्ही सगळं ते रेखाटलंय. या एकल मुस्लिम स्त्रियांच्या समस्या तुम्ही कशा पद्धतीनं समजून घेतल्या आणि त्या याच्यात कशा पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला? राबियाचं पात्र हे करताना मी ती जी एक काय म्हणता येईल की घटस्फोटित अशी महिला अशी दाखवलेली आहे, तर ते एक घटस्फोटित महिला आता आपण दाखवूया अशा याच्याने ते दाखवलं गेलेलं नाहीये. कारण ते माझ्या कथानकामध्येच तिचं एक तरुणपणी तिच्या आयुष्यात तसा प्रसंग घडलेला असतो आणि त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये ते आपोआप तसं येत गेलेलं आहे. पण माझ्या डोक्यात एक होतं की अतिशय स्ट्रॉंग आणि नीट सध्याच्या काळामध्ये विचार करू शकणारी आणि स्वतःच्या मुस्लिम असण्याबद्दल अतिशय क्लिअर आणि कॉन्फिडंट व्ह्यू असणारी अशी ती व्यक्ती असली पाहिजे. आणि दखनीचा आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या जे सांस्कृतिक त्याच्या बाजू आहेत त्याच्याबद्दल नीट माहिती असणारी अशी असली पाहिजे, असं माझ्या डोक्यामध्ये तेव्हा होतं. त्या राबियाचे वडील, ज्याला हसन्या शीर्षक वापरलेला आहे, तो हसन लालबाबाच्या दर्ग्यापासून तुटतो, छोट्याशा दंगलीमुळे विस्थापित होतो आणि शहरामध्ये येऊन शहरी गोंगाटामध्ये स्वतःला कुठेतरी त्या ग्रामीण जीवनापासून लांब आणि सुरक्षित उभा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे गेटोज मध्ये तो जातो आणि गेटोज मध्ये स्वतःला कुठेतरी विरघळवून टाकणं वगैरे जो प्रकार आहे तो करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यानं ते काही शक्य होत नाही. दाढी वाढवणं असेल किंवा स्वतःला उच्चभ्रू मुसलमानांमध्ये समाविष्ट करून घेणं असेल वगैरे, हे जे प्रयत्न आहेत ग्रामीण मुसलमानांना वेगळं पाडल्यानंतरचे, तर ग्रामीण संस्कृतीवरचं शहराचं अतिक्रमण हे झालं तर भारतासमोर काय समस्या निर्माण होऊ शकतील? म्हणजे मुळापासून आपण तुटतोय, आपले रूट्स आपण विसरून जातोय, वारकरी परंपरा एकीकडे, हिंदू तरुण विसरत चाललाय समतावादी परंपरेला, आणि दुसऱ्या बाजूला सुफी परंपरेला हा मुसलमान विसरत चाललेला आहे. म्हणजे शहरी संस्कृती विरुद्ध ग्रामीण संस्कृती आणि मूळ भारतीय संस्कृती या संघर्षामध्ये मागे पडलेली भारतीय संस्कृती, आणि त्यातून आपण कुठे जाणार आहोत नेमकं? हो, नाही हा तसा अवघडच प्रश्न आहे. एकतर जे काही आधुनिक काळामधले सगळे जे बदल आहे, म्हणजे शहरीकरण असेल, औद्योगिकीकरण असेल, नंतरच्या काळामध्ये जागतिकीकरण असेल, या एक प्रकारच्या काय म्हणतात त्याला इनएव्हिटेबल आणि अतिशय राक्षसी ताकद असणाऱ्या अशा एक काळ महाराष्ट्रामध्ये असा होता, मसोबाला जाणारे मुसलमान होते, तुळजाभवानीला पायी चालत जाणारे मुसलमान देखील आपण महाराष्ट्रात पाहिले. अगदीच मागे एका वृत्तवाहिनीनं केलेल्या एका व्हिडिओमध्ये असं दिसलं होतं की तुळजापूरमध्ये अनेक मुसलमान आलेत आणि ते देवीच्या दर्शनासाठी चाललेत. अनेक वारकरी आहेत ज्यांची नावं आपण घेऊ शकतो आजही महाराष्ट्रामध्ये, प्रवचनकार आहेत. तशी देखील एक संस्कृती आपल्याकडे होती. रमजानला जोडून एक हिंदू संस्कृती देखील विकसित झालेली होती. ही एक मिलीजुली संस्कृती होती. हा जो मिलाजुला कल्चर होता, कल्चरचा भाग होता, तो आता कुठेही दिसत नाहीये. तो तुम्ही या कादंबरीच्या माध्यमातून उभा केला, आणि त्याच्या मागचा जो तुमचा हेतू आहे तो नेमका काय आहे? त्याच्या मागचा हेतू हाच आहे की एक प्रकारचा ज्याला आपण काय म्हणता युटोपिया, की कल्पित आदर्श ज्याला आपण कल्पित आदर्श. कारण आता अशी परिस्थिती झाली, तू अगदीच बरोबर आहे तू म्हणालास ते, हे सगळ्या जुन्या या अशा समृद्ध अशा प्रकारच्या गोष्टी हळूहळू करत हरपत गेल्या. त्याला अनेक त्याच्या मागची कारण आहेत. तर त्याची मोठी गरज आणि त्याची मोठी उणीव जाणवते. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो, तर आपण अशा गोष्टींचा आठव करू शकतो. म्हणजे त्याचा एक रिमेंबरन्स ज्याला म्हणतो, त्याची एक स्मृती जागवणे, आणि ते स्मृती जागवण्याचा एक प्रयत्न याच्यातून केला. जसं
दर्गा असं म्हणतोय, दर्गाचं जे स्वगत आहे त्याच्यामध्ये की बाबा आता मी उजाड अवस्थेमध्ये आहे, म्हणजे आता हे सगळे मी संपलोय आता. संपलेलं आहे. तर आणि नंतर वीट पण बोलताना असं सांगते की बाबा आम्ही असे वेगवेगळे आकार हे सगळं अनुभवलंय आम्ही, हो. आमच्या नजरेसमोर हे घडलंय हो. वगैरे. तर त्याच्यामध्ये हा एक मुद्दा आलेला आहे की हे आकार हे जे काही दर्ग्याचे किंवा हे जे आहेत ते स्मृतीतूनच जर कोसळले असतील हो तर मग वास्तू कोसळल्या तर त्यात काय असं विशेष. तर हे स्मृतीमध्ये सामूहिक स्मृतीमधलं जे कोसळलेपण आहे हा, त्याला कुठंतरी उभं करणे असा प्रयत्न कादंबरी. सामाजिक विस्मृतीतून हो आपल्याला खूप मोठ्या भयंकर अशा संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता या सगळ्या राजकीय परिस्थितीमुळे किंवा शहरी विरुद्ध ग्रामीण या सांस्कृतिक संघर्षामुळे किंवा मूलतत्ववादाच्या विरोधामध्ये हो या ज्या ग्रामीण किंवा भारतीय संस्कृतीनं शेवटच्या घटका मोजणं यातून जो संघर्ष उभा राहणार आहे तो खऱ्या भारतीयत्वाच्या विरोधातला आहे हो आणि खरं भारतीयत्व यातून कुठेतरी लोप पावणार आहे. आता ही कादंबरी तुम्ही ज्या दखनी लोकसंस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून केलेली आहे ती दखनी लोकसंस्कृती तुम्ही कशी पाहताय? म्हणजे याच्यामध्ये दखनी राष्ट्रीयत्वाचा नायक म्हणून नेमाडे ज्या मलिक उल्लेख करतात तो मलिक देखील आहे आणि त्याच दखनी राष्ट्रीयत्वाची भूमिका घेऊन लढणारे शिवाजी महाराज देखील आहेत आणि शिवाजी महाराजांच्या त्या भूमिकेला समर्थन देणारे कुतुबशाह सारखे राज्यकर्ते देखील आहेत. म्हणजे मध्यंतरी श्रद्धा कुंभोजकरांनी एक पत्र फेसबुकवरती शेअर केलं होतं, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की तुम ना को हुआ तो हम ना को हुआ, म्हणजे आपण दखनी आहोत, मुघल हे उत्तरेचे आहेत किंवा मोहम्मद तुगलक जो आला होता तो उत्तरेचा होता आणि त्याच्या विरोधात आम्हाला दखनी सत्ता स्थापन करायची असं म्हणणारा हसन बहामनी आहे. तर हे जे दखनीचे रंग आहेत याच्यामध्ये हिंदू नाहीये मुसलमान नाहीये कुणीही, दखनी राष्ट्रीयत्व हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. तर दखनी राष्ट्रीयत्वाकडे तुम्ही कसं पाहता? मी दखनी राष्ट्रीयत्वाच्या ऐवजी दखनी अस्मिता असा दखनी प्रादेशिक अस्मिता असा मी शब्द वापरीन. आणि खरं तर साधारणपणे 14व्या शतकापासून ते आतापर्यंत हा एक अतिशय वैभवशाली आणि समृद्ध अशा प्रकारचा हा ऐतिहासिक वारसा आहे आणि त्याच्याबद्दल अनेकांनी म्हणजे लिहिलेलं आहे. म्हणजे माझ्या कादंबरीमध्ये एक उल्लेख आहे रिचर्ड इटनच्या पुस्तकाचा सोशल हिस्ट्री ऑफ डेक्कन. अनेक पुस्तकं लिहिली त्यांनी तुकारामांवरती साधारणपणे 14व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत त्यांनी एक 8 व्यक्ती घेऊन त्या एकूण दखनीतले महत्वाचे सामाजिक इतिहास सांगितलाय. ते असेल किंवा आपला हल्लीच्या काळ अलीकडचा मनु पिल्लईनी खिलजी कादंबरी लिहिताना रिबेल सुलतान असं त्यांनी शब्द वापरलाय. तर हा खरंच एक असा वेगळ्या प्रकारचा म्हणजे समृद्ध अशा प्रकारचा वारसा आहे आणि अजून सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दलचा तितकी पिल्लईनं एका भाषणात म्हटलं होतं, मला वाटतं कदाचित मुंबईमध्ये ते भाषण झालं असावं, त्याचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पाऊल खुणा या फक्त महाराष्ट्राच्या आजच्या सीमेपुरत्या मर्यादित नाही आहेत, त्या अख्ख्या दखनेमध्ये पसरलेल्या आहेत. मराठी माणसानं स्वतःला दखनी म्हणून घेणं सुरू करायला हवं. याच्याकडे काय म्हणता येईल? खरं तर काय म्हणतात त्याला भाषा आधारित राज्यांची निर्मिती ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात एक राजकीय गरज म्हणून एक आलेली आहे. त्याच्या पूर्वी हे जे काही राजकीय एककं असायची किंवा पॉलिटिकल युनिट्स जे असायचे त्यांच्या सीमा सुद्धा सतत फ्लुइड असायच्या, बदलत्या असायच्या आणि एकेका पॉलिटिकल युनिटमध्ये अनेक लिंग्विस्टिक काय म्हणता येईल त्याला समूह, भाषिक समूह त्याच्यामध्ये असायचे. तर ते एक वेगळ्या प्रकारचं बहुभाषिकत्व त्या काळात असायचं. त्यामुळं हे कुठंतरी ही सुद्धा एक ज्याला काय म्हणता येईल की पॅरोकियालिझम ज्याला म्हणतो की बाबा एक नॅरो अशा प्रकारच्या आयडेंटिटीज मधून जो काही येणारा चुकीचा ग्रह असतो त्याच्यावरती उतारा म्हणजे एक ब्रॉडर आयडेंटिटीचा आठव करणे किंवा त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होणे अशा याच्याने या अंगाने जर बघायचं झालं तर खरोखरच मराठी लोकांनी त्यांचं जे काही दखनी असणं जे आहे म्हणजे त्यांचा त्याच्यामध्ये आपलं स्थान शोधलं पाहिजे. अगदीच त्याच्यामध्ये त्यांना बंधानावाजी सापडतील आणि तुकारामही सापडतील. म्हणजे बंधानावाजांनी जी भाषा वापरली आहे तीच तुकाराम वापरतात, अल्ला देवे अल्ला दिलावे नावाची या अंगानं. आणि पुन्हा नामदेव देखील त्याच भाषेतून पंजाबमध्येही पोहोचतात. म्हणजे राष्ट्रीय संस्कृतीशी समन्वय साधण्यासाठी
नामदेवांना जी उपयोगी पडलेली भाषा आहे ती दखनी आहे. आणि बंधारावाजांनी देखील इथल्या सांस्कृतिक दृष्ट्या इथल्या माणसाशी संवाद साधण्यासाठी जी भाषा वापरली ती भाषा देखील मुळात दखनी आहे. अगदीच अगदीच तर खरं आहे. बंधारावाज असतील किंवा तुकाराम असतील अथवा नामदेव असतील किंवा मलिकंबर अथवा शिवाजी महाराज असतील, या सगळ्यांनी विकसित केलेला हा दख्खन प्रदेश आहे. आणि या दखनेमध्येच हसन किंवा हरी मोरे यांचं लोकजीवन आहे. त्याच्यामध्ये राबियासारखी एकल महिला आहे आणि त्यात चिन्मय नावाचा वारसा पुन्हा जो आकाराला येतोय, जो या सगळ्याच गोष्टी नाकारायला पुढे आलाय की बाबा मी मुसलमान नाही आहे इथपर्यंत त्याचं म्हणणं, किंवा मुसलमान म्हणून आपले रूट्स समोर येत असताना त्याच्या अंगावर काटा उभा राहतो. म्हणजे मी मुसलमान नाहीये हे असं जर घडलं तर माझ्यावर खूप मोठं अरिष्ट कोसळणार आहे असं त्याला वाटायला लागतं. ही जी तरुण पिढी आहे, ही मानसिकता घेऊन जगणारी तरुण पिढी, या तरुण पिढीकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, मला तेच या दख्खनीच्या संदर्भात मला हेच म्हणजे त्यांना हे दाखवून देणं असेल किंवा त्याचा आठव करून देणे असं असेल की तुम्ही हे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लार्जर Identity कॉन्टेक्स्ट ज्याला म्हणता येईल त्या सुद्धा समजावून घेणं आवश्यक आहे. म्हणजे अगदी ह्या दखनीकडेच परत यायचं झालं तर आपल्या ज्या पुस्तकाचा मी जास्त वापर केला, श्रीराम कुलकर्णी यांनी दखनी हा मराठी संस्कृतीचा एक आविष्कार असं म्हणून त्याच्यामध्ये थोडासा एक मराठीपणाचा अभिनिवेश असेल, पण आपल्या या परिसरामध्ये विकसित झालेली ही जी भाषा आहे, या भाषेतून दोन देशांच्या ज्याला राजभाषा किंवा राष्ट्रभाषा म्हणता येईल त्याच्यातून विकसित झाल्या आहेत, याचा अभिमान बाळगण्याची खरं तर गरज आहे. भारत आणि पाकिस्तान, हो, म्हणजे जी पाकिस्तानची जी उर्दू आहे आणि ती आपली जी दखनीतच जन्म हिंदी आहे, दखनीच्या गर्भातून आधीची अवस्था म्हणजे दखनी आहे. हो, ती अजून सुद्धा आपल्या इथं त्या अवस्थेमध्ये हो. बोलली जाते, वापरली जाते. होय. आणि तिचा विकास जो आहे त्याचा एक मोठा त्या विकासामधला काय म्हणतात त्याचे स्रोत जे आहेत ते आपल्या परिसरातले आहेत. हो. याच्याबद्दल सुद्धा आपण नेमका कुठल्या गोष्टींचा दोन अभिमान देशांना बाळगायचा? आपण राष्ट्रभाषा हो. दिली आहे, हा, आपण अच्छा, दक्षिणी हा, लोकांनी. yes, exactly. या अर्थानं म्हणजे, त्या भाषेकडं आणि त्या संस्कृतीकडे पाहणं आपण गरजेचं आहे. म्हणजे तरुण मंडळींना काय सांगितलं पाहिजे असं जर मगाशी विचारलं, हो. कमिंग बॅक टू दॅट, की बाबा आपण नेमका कशाचा अभिमान बाळगला पाहिजे. तर या दोन गोष्टींचा हा, जरी अभिमान हे बाळगला तरी याच्याबद्दलची स्पष्टता आपण आहे. आपलं दक्षिणी अवकाशातलं जे स्थान आहे अगदीच खरं आहे. ते अतिशय म्हणजे तुम्हाला मजबूत तुमच्यामध्ये जे काही एकारलेपणा आहे, एककल्लीपणा आहे, त्याच्यावरचा हा खूप चांगला उतार आहे तसा. मध्ययुगीन महाराष्ट्राची चर्चा करताना अलीकडच्या काळामध्ये त्याला धार्मिक वळण दिलं जातं आणि त्याचं वैशिष्ट्यीकरण करण्याऐवजी हा सगळा संघर्ष दोन धर्मांमधला, दोन पंथांमधला किंवा एकारलेला असा संघर्ष होता हे दाखवण्याचे प्रयत्न केले जातात. शिवाजी महाराजांची दखनेविषयीची जी अस्मिता होती, दखनेकडे पाहण्याची त्यांची जी दृष्टी होती, ते त्यातून वगळलं जातं. आणि शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्राचं किंवा मराठी भाषेचं प्रतिनिधित्व देताना त्यांनी दखनी भाषेमध्ये जे प्रयोग केलेत, दखनी भाषेमध्ये लिखाण करणं असेल पत्रांचं, किंवा दखनी अस्मितेविषयी मालोजी घोरपडेंना लिहिलेली त्यांनी पत्र असतील, किंवा कुतुबशहांशी त्यांचा झालेला जो संवाद असेल तो वगळला जातो. आणि याला जोडूनच इब्राहिम आदिलशाहनं मराठीला राजभाषेचा दर्जा देणं असेल ते देखील या सगळ्या संदर्भातून वगळलं जातं. आणि याच्यामध्ये पुन्हा शेख मोहम्मदांसारखा एक मराठी संत आहे ज्यांनी योगसंग्राम लिहिला, ज्याची साधी भाषा जर आपण समजून घ्यायचं झालं तर शेख मोहम्मद अविंद ज्याच्या हृदयी गोविंद असा म्हणणारा एक संत आहे. आणि दुसऱ्या बाजूला अल्लाह देवे अल्लाह दिलावे म्हणणारे तुकाराम देखील आहेत. सुरुवात आपण शिवाजी महाराजांपासून करूयात. शिवाजी महाराजांनी जो राजभाषा कोश तयार केला वगैरे जे म्हटलं जातं त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता, किंवा त्याच्याविषयी तुमची धारणा नेमकी कशी आहे? माझा जो काही वाचन किंवा अभ्यास आहे या अनुषंगानं. हो, तर जो राज्य व्यवहार कोशांबद्दल जे काही सांगितलं जातं, तर मला असे काही रेफरन्सेस मिळाले होते की राज्य व्यवहार कोश हा बेसिकली एक कोश होता. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण डिक्शनरी असते की अमुक शब्दाला दुसरा शब्द कुठला आहे अशा प्रकारचा तो कोश होता. आणि तो तंजावरच्या दरबारामध्ये असणाऱ्या रघुनाथ हनुमंते त्यांनी तो कोश बनवून शिवाजी महाराजांना अर्पण केलेला होता. तर शिवाजी महाराज ज्या काळामध्ये राहत होते आणि त्या काळातल्या ज्या काही जाणीवा होत्या, त्या काळातली जी काही लोकांची समज होती, त्यामध्ये बहुभाषिकत्व ही अतिशय स्वाभाविक अशा प्रकारची गोष्ट होती. आणि मराठी
दखनी, हिंदी, फारसी या भाषा गरजेप्रमाणे लोक त्या त्या ठिकाणी वापरत असत. त्यामुळं ही फ्लुइडिटी जी आहे ती बऱ्याचदा वेगळ्या कारणांसाठी वेगळ्या हेतूंनी ती नाकारली जाते. आणि खरं तर शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेकदा आपल्या दखनी अस्मितेचा असा उच्चार केलेला आहे. आणि त्या काळामध्ये आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय जी काही तुमची गरज असते त्या गरजेपोटी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या पण करायचे. आणि बऱ्याचदा दखनेतल्या वेगवेगळ्या राजसत्तांनी मुघलांपासून दिल्लीच्या सत्तेपासून आपलं एकत्रितपणे संरक्षण करण्यासाठी तशा आघाड्या अनेकदा अशा केलेल्या आहेत. ते आपल्याला त्याचं उदाहरण जसं तू म्हणालास त्याप्रमाणे शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला निघालेले होते 1678-79 साली, तेव्हा ते जाताना कुतुबशहाकडे पाहुणचार घ्यायला महिनाभर थांबलेले होते. आणि तेव्हा त्यांनी मालोजी घोरपडे जे आदिलशाहीमध्ये होते नोकरीला, त्यांना पत्र लिहिलं होतं. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की दख्खनची पादशाही दक्षिणीयांकडे राहील असं आपण बघितलं. म्हणजे आपल्या याच्यामध्ये म्हणजे एक प्रकारचं त्यांनी एकत्व दख्खनी लोकांमध्ये कल्पून त्यांना ते आवाहन करतात. हे करत असताना पुन्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जो शब्द वापरलाय तो हिंदवी हा शब्द वापरलाय. अगदी खरं. हा हिंदवी शब्द उर्दूचे अभ्यासक उर्दूसाठी पहिली ओळख म्हणून वापरतात. म्हणजे उर्दूला मध्ययुगामध्ये हिंदवी म्हटलं जायचं आणि तोच शब्द स्वराज्याला शिवाजी महाराज वापरतात. आणि तो शब्द सुरुवातीला अमीर खुसरोंनी वापरलेला आहे. म्हणजे हिंदवी या शब्दाचा प्रवास जरी आपण समजून घेतला तरी त्याच्यामध्ये ही वेगवेगळी वैशिष्ट्य आपल्याला दिसतात. आता याच्या दखनी विषयी दखनी अस्मितेविषयी मुल्ला वजईनं दखनेच्या गौरवाचं एक गीत लिहिलेलं आहे. दखनचा नाही ठार संसार में. तुम्ही ते तुमच्या पुस्तकात देखील दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मुल्ला वजईनं दखने जगाला नगीना आणि त्या अंगुठीतला हिरा म्हणून दखनेला संबोधलेला आहे. तू आता जे हिंदवी म्हणालास ते अतिशय महत्त्वाचा उर्दू भाषेला म्हणजे इनफॅक्ट दखनीला सुद्धा म्हणजे दखनीला दखनी असं जसं म्हटलं जात होतं तसं मी दखनी हे जे माझं स्वगत आहे त्यामध्ये ही दखनी भाषा असं म्हणतेय की कुणी मला हिंदूही म्हणे, कुणी हिंदवी म्हणे, कुणी केवळ भाका म्हणे तर कुणी दखनी. त्यामुळे दखनीलाच एक काहींनी त्याचा गुजरी असा उल्लेख केला आणि तोच शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी देखील तो शब्द वापरलाय. त्यामुळे तो सुद्धा एक अतिशय महत्वाचा रेफरन्स आहे. आणि मुल्ला वजहीचं तू जे म्हणालास कुठल्याही दखनी माणसाच्या अंगामध्ये असा वीरयुक्त संचार होईल अशा प्रकारचं त्याचं हे म्हटलं. मी असं माझ्या कादंबरीत मी त्याचा उल्लेख करताना असं म्हटलं की मुल्ला वजहीने 400 वर्षापूर्वी माझ्यात हे दखनी बोलते त्यामुळे माझ्यात असं म्हणते. मुल्ला वजहीने 400 वर्षापूर्वी माझ्यात लिहिलेल्या काही कवनांमध्ये ही दखनी अस्मिता लखलखीतपणे प्रकटलेली आहे. तो म्हणतो, दखन का नहीं ठार संसार में, पंच फाजिला का है इस ठार में. दखन है नगीना अंगूठी है जग, अंगूठी को हुर्मत नगीना है लग. दखन मुल्क को धन अजब साज है के सब मुल्क सर और दखन ताज है. असं फार सुंदर या दखनेविषयी पुन्हा इब्राहिम आदिलशहानं देखील नवरसनामामध्ये लिखाण केलेलं आहे. त्याच इब्राहिम आदिलशहानं मराठीला राजभाषेचा देखील दर्जा दिला होता. इब्राहिम आदिलशाह सारखा मुसलमान मराठीला राजभाषेचा दर्जा देतो. आणि आदिलशाही घराण्यामध्ये मल्लू आदिलशाह, किशोर आदिलशाह, पार्वती आदिलशाह ही नावं देखील आपल्याला ऐकायला मिळतात. पण या सगळ्या इतिहासाकडे दुर्लक्ष करून आज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नावाचा जो प्रकार आलेला आहे ज्याच्याविषयी तुमच्या कादंबरीमध्ये एक प्रकरण देखील येतं. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं किंवा सोशल मीडियानं या सगळ्या मूळ इतिहासासमोर बरीच मोठी आव्हानं निर्माण केलेली आहेत. तुम्ही त्याच्याविषयी मांडणी केलेली आहे. हो. मला जेव्हा मी या ध्रुवीकरणाबद्दल मी विचार करतो तेव्हा मला अतिशय म्हणजे प्रकर्षानं हे जाणवलं की याच्यातले एक महत्त्वाचा फॅक्टर जो आहे हा सोशल मीडिया आहे. आणि हल्लीची जी तरुण मंडळी आहेत त्यांना अनेक गोष्टींपासून हा सोशल मीडिया परावृत्त करतो. म्हणजे एक ज्याला आपण डीप थिंकिंग म्हणतो की खोलवर जाऊन विचार करणे आणि अनेक गोष्टींचे धागे जुळवणे. म्हणजे आता आपण मगाशी म्हणालो की हिंदवी आणि हिंदवी म्हणजे हिंदवी हे स्वराज्य आणि हिंदवी भाषा अशा प्रकारे
जे एक चिंतन करून किंवा खोलवरचा विचार करून जे तुम्ही एक अंडरस्टँडिंग तुमचं असू शकतं किंवा जे एक रिफ्लेक्शन तुम्ही करू शकता, त्याच्यापासून परावृत्त करणारी अशी ही प्रक्रिया आहे. सोशल मीडिया मधून तुम्हाला जे काही हायली डिस्ट्रॅक्टेड अशा प्रकारची तुमची थॉट प्रोसेस राहते, तो एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मिथ्य गोष्टी, जे चुकीच्या गोष्टी, ज्याला फेक न्यूज वगैरे म्हणतात, हे त्याच्यातून अतिशय वेगानं पसरतात आणि तुमचे आधीचे पासून असलेले बायसेस ते आणि जास्त स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतं. तर तो एक मोठा फॅक्टर मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये आहे. आणि त्यामुळे माझ्या कादंबरीमध्ये एक WhatsApp पण आहे आणि तो चिन्मय त्याच्यामध्ये Twitter account पण पूर्णतः आहे. इन्व्हॉल्व झालेला आहे आणि त्या माध्यमातून तो बऱ्याच गोष्टी करत असतो होय. आणि स्वतःच्या मुळाचाच तो द्वेष करायला हो, लागतो. हो, हो. हे देखील तुम्ही त्यात मांडलेलं आहे. आता आपण थोडीशी कादंबरीच्या शीर्षकावरून चर्चा करूयात. मनसमजावन हे जे शीर्षक आहे ते शाह तुराब यांनी जे मनाच्या श्लोकचं जे रूपांतरण केलेलं आहे दखनीमध्ये, तिकडून तुम्ही ते घेतलेलं आहे. रामदासांनी दखनी भाषेमध्ये अनेक ओव्या किंवा श्लोक वगैरे ते लिहिलेले आहेत. रामदासांची एक प्रतिमा आजच्या काळामध्ये अशी उभी केली जाते की ते ब्राह्मणी सांस्कृतिक रचना विकसित करण्याचा प्रयत्न करत होते किंवा ब्राह्मणी राष्ट्र किंवा हिंदुत्ववाद वगैरे सगळं त्यांनी पुढे आणलेला आहे. हिंदू राष्ट्राचे ते नायक आहेत किंवा रचनाकार आहेत, अशी एक मांडणी केली जाते. आणि हेच रामदास दखनी संस्कृतीची दखल घेत असताना फार मुस्लिम संस्कृतीविषयी आदर करणारे श्लोक देखील लिहितात किंवा त्याच्या तशा पदावल्या देखील ते लिहितात. आणि एक मुसलमान फकीर मनाच्या श्लोकमध्ये कुठेतरी जीवनाचा सार शोधतोय आणि त्याचं रूपांतर आपल्या सांस्कृतिक जाणीवा ज्या भाषेमध्ये आहेत त्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. एकीकडे रामदास हे हिंदुत्वाचं आजचं प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला हरवत चाललेला दखनी सुफी सांस्कृतिक वारसा, याच्यामध्ये समन्वय तुम्ही साधलाय. तर हा सगळा पट कशा पद्धतीनं तुम्ही समजावून सांगू शकाल? इनफॅक्ट मनसमजावन हे जे टेक्स्ट आहे मूळ शाह तुराबांचं, ते त्या कारणाने सुद्धा मला अतिशय इंटरेस्टिंग असं वाटतं. म्हणजे हे इट ब्रेक्स दी टिपिकल असे मोल्ड्स किंवा कन्स्ट्रक्ट्स ब्रेक करणारी अशी ती गोष्ट आहे. कारण एका बाजूने रामदास, तू अगदी बरोबर म्हणालास, त्यांची जी एक विशिष्ट अशी प्रतिमा आहे, त्याला छेद देणारी अशी गोष्ट आहे की रामदासांनी जेव्हा ते 12 वर्ष भारत भ्रमण करत होते, त्या काळामध्ये त्यांनी दखनी भाषेतून अनेक पदं लिहिलेली आहेत आणि ती अतिशय सुंदर अशा प्रकारची आहेत. म्हणजे पीर, इलाही किंवा अल्लाह वगैरे अशा याच्यानी, आणि त्यातून म्हणजे सर्व धर्मांचं एकत्व असंच त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण गंमत म्हणजे मी जेव्हा हे शोधायला सुरुवात केली की हे रामदासांचे पदं जी आहेत ती चरित्रांमधून कशी आलेली आहेत, कारण मला एका ठिकाणी ती अशी संग्रहित अशी मिळाली. पण विशेष म्हणजे रामदासांच्या चरित्र प्रकाशन करणारे, खटाटोप करणारे जे काही मोठे मोठे चरित्रकार होते, त्यांनी रामदासांच्या दखनी पदावल्या किंवा त्यांच्या लिखाणाला उल्लेखच केलेला नाही. म्हणजे असं म्हणण्याला जागा आहे की बाबा हे जाणीवपूर्वक हे रामदासांची ही जी बाजू होती, ती प्रतिमा आजची जी विकसित करण्यासाठी अशी वगळलेली आहे का, म्हणजे ती मुद्दाम उजेडात आणू दिलेली नाहीये का, असा पण एक त्याच्यामधला मुद्दा आहे. आणि दुसरीकडं रामदासांच्या मनाच्या श्लोकांनी काय आनंदित होऊन, त्याच्यानी ते आवडल्यामुळं उत्साहित होऊन, तिकडचा तामिळनाडूमध्ये राहणारा एक सुफी संत जो मराठी भाषा जेमतेम जाणतो, दखनी उर्दूचा जाणकार आहे, त्यांनी इतकं सुंदर त्याच्याबद्दल काव्य रूपांतरण केलं. हे खरंच अद्भुत अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणजे ही त्या काळावरती सुद्धा टिप्पणी करणार आहे की त्या काळामध्ये कशा या अशा अनेक संमिश्र गोष्टी चाललेल्या होत्या. म्हणजे तो काळ अशा पद्धतीने सुद्धा रंगवला जातो की बाबा हे मुस्लिम बाहेरून आलेले आक्रमक आणि त्याच्या विरोधातले, म्हणजे इथं ह्याच्यात चिरडली जाणारी मंडळी, अनेक अशा नॅरेटिव्हला छेद देणारं हे असं गोष्ट आहे. उरूस ही संस्कृती असेल किंवा वारकरी परंपरेतून किंवा वारकरी संतांच्या परंपरेतून आलेली जत्रा वगैरे ही जी परंपरा असेल, त्याचाही थोडासा उल्लेख याच्यामध्ये आलाय. त्या बाबळगावामध्ये उरूस व्हायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळे लोक सहभागी व्हायचे. उरूस ही संकल्पना ग्रामीण भागामध्ये कशी आहे नेमकी? ग्रामीण भागामध्ये मी अनुभवलेली असं म्हणेन मी की त्याच्यामध्ये सगळेच लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात आणि त्याला कुठलाही असा एक
धार्मिक अशा प्रकारचा रंग पण नसतो. म्हणजे इट इज ओन्ड, म्हणजे ज्याला एक ओनरशिप ज्याला म्हणतात, ती सर्वच लोकांची त्याच्यामध्ये असते. आणि मला असं पण वाटलं की म्हणजे जेव्हा मी याचा अभ्यास करत असताना मध्ययुगीन भारताबद्दलचं मश्री माटेंचं खूप चांगलं पुस्तक हो, आहे. हो, तर माटेंनी एक मुद्दा दखनीविषयी देखील खूप अतिशय चांगलं विस्ताराने लिहिलेलं आहे. लिहिलं. त्यांनी एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा नोंदवला आहे की अं, एकूण म्हणजे मुस्लिमांचं आक्रमण आणि त्यामुळे झालेली धर्मांतर अशा प्रकारे एक बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बडेजाव लोकांचा केला जातो. हो. तर त्यांनी असं म्हटलं की तसं साध्या काही वर्ष ही गोष्टींचं- चाललेली प्रक्रिया होती हो. आणि त्याच्यामध्ये तशी बळजोरीने किंवा अशा पद्धतीने ते साध्या झालेलं साध्या नाहीये. गोष्टींचं क्रॉस चेक त्यांनी हो, करून पाहिलंय. अगदीच, म्हणजे अगदीच. युद्धासाठीचं इतकं मोठं मैदान दखनेत कुठेही हो, नाहीये. हो, हो. इथून असेल किंवा त्या काळातील लोकसंख्या असेल, ती सगळी त्यांनी तपासून पाहिली आहे. अगदीच. तर त्या माटेंनी लोकधर्माबद्दल एक अतिशय हो. अंडरलाईन करून अशी गोष्ट सांगितली की लोकधर्म असल्यामुळं हे काय म्हणतात त्याला, एक मोठा रेझिस्टन्स अनेक हो. विपरीत गोष्टी ज्या होऊ शकत होत्या त्याला झालेला आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं की उरूस असेल किंवा अशा प्रकारचे ताजिया वगैरेचा असेल, हे एक लोकधर्माचाच एक भाग बनून गेलेले होते. म्हणजे ते काही कुठल्याही म्हणजे हिंदू किंवा मुस्लिम हिंदू असं विरुद्ध नव्हता. मुस्लिम किंवा मुस्लिम विरुद्ध हिंदू असं असं काही नसता, असा तो एक स्थानिक लोकांच्या एकूण जगण्याचा एक भाग झालेला तो हो. प्रकार होता. तर हे सगळं आपण या कादंबरीच्या माध्यमातून दखनेच्या मूळ संस्कृतीला शोधून घेण्याचा केलेला हा प्रयत्न आहे, किंवा ग्रामीण संस्कृतीचे मूळ रूट्स असतील किंवा भारतीयत्वाचा घेतलेला हा शोध आहे. तो शोध अतिशय महत्त्वाचा आहे. या अनुषंगानं मराठी ज्ञानविश्वामध्ये एक नवीन चर्चा घडायला खूप मोठी आणि महत्त्वाची मदत झाली आहे असं मला वाटतं. मनसमजावन या अतिशय महत्त्वाच्या कादंबरीविषयी ही चर्चा आपण केली. दखनी संस्कृती, लोकसंस्कृती आणि दखनेचं राष्ट्रीयत्व अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर ही चर्चा करून मनसमजावन नेमकी काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलात. ही चर्चा आपण ऐकलीत त्याबद्दल धन्यवाद. इंडी जर्नलचं यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही चर्चा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.